अक्षय अमृताचं कोल्हापूरला जायचं. चालेल. बघा, लग्न झाल्यावर 3 महिन्याच्या आत जोडप्यांनी महालक्ष्मीला दर्शनाला जायचं आणि नवऱ्यानी बायकोला उचलून 7 प्रदक्षिणा घालायच्या. अशी रीत घातली होती पूर्वजांनी. आठवलं? नाटवाला काय झालंय? त्यावेळी सुद्धा अशाच होतात तुम्ही चांगल्या. नाही, माझा दम निघाला होता. 7 प्रदक्षिणा. पुरे पुरे कुणी ऐकेल तर काय म्हणतील, पण अगदी खरंय हो. त्या 7 प्रदक्षिणा सप्तपदी इतक्याच मला महत्वाच्या वाटल्या. एक दृढ विश्वास निर्माण होतो नात्यात. एकमेकांची साथ कधी न सोडण्याचा निर्धार. मग पक्का करून टाका कोल्हापूरला जायचा बेत. आणि त्या दोघांबरोबर आपणही जाऊया. हो. यावेळी उचलून नाही, हातात हात घालून प्रदक्षिणा घालूया. गप्पा गोड आहे, पण कामं वाट बघतात माझी. आणि आज भोगी आहे. अरे हो, आज भोगीची खरपूस भाजी. पण नक्की मी सांगू ना अमृता आणि अक्षयला? नाही, अक्षयला सुट्टी घ्यावी लागेल, ऑफिसमध्ये बोलावं लागेल त्याला. हो हो हो, नुसत्या कल्पनेनी उत्साह संचारलाय माझ्या अंगात. जाऊयाच कोल्हापूरला. हो हो, सांगते मी त्यांना. चला, हे बरं झालं की हनीमूनचं प्रकरण टाळलं. व्हेरी गुड. हा, पण या गडबडीत ना हनीमून साठी घेतलेली सुट्टी पण सगळी संपलेली आहे. आता ऑफिस सुरू होणार आणि बोनस म्हणजे माहिती थोडे पण शोधून दिले. व्हेरी गुड. पण या सगळ्या नादात ना सुट्टी संपली. आता उद्यापासून ऑफिस सुरू होईल आणि मग डिवोर्सचं प्रकरण सगळं आपलं ते पाठीमागेच राहिलंय. त्यावर परत कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. डिवोर्सच्या पाठीमागे लागावं लागेल. महत्वाचं बोलतो मी. लक्ष कुठे तुझं? बघ ना, धागा ओलाच जात नाहीये. शी, तुला एक धागा होता येत नाही. शी, तुला खूप येतो ना? म्हणजे अरे हे वॉच मी दाखवतो तुला. मी दे आणि शिकून घे. सुईत धागा कसा ओवायचा असतो, कळलं ना? म्हणजे जेमॉलॉजिस्ट होणार. सुईत धागा होत नाही. हा, इकडे बघी घ्यायची सुई, हा घ्यायचा धागा, कळलं का? टोक आहे ना शार्प करायचं मस्त. हे बघा असं. आणि मग तो असा कॉन्सन्ट्रेशनने हे समोर सोई पकडली, बरोबर नेम धरून सोईत असा तो सोईच्या टोकात टाकला आणि असा धागा ओढला की सुई धागा गेला. असा. अक्षय, माइंड इट. पण तू कधी शिकलास? हा, आईने शिकवलं. आईची कृपा. तिने लहानपणी मला शिकवलं सुई धागा कसा ओवायचा. पण आपल्या घरची परंपरा, बायकांची कामं वेगळी, पुरुषांची कामं वेगळी, त्यामुळे मला पुढे काय शिकता आलं. सुईत धागा ओलाय मी, पण ते कपड्यांना इस्त्री काही जमत नाही मला. आय थिंक तुला कपड्यांना इस्त्री करता येते ना? म्हणजे मला किती चांगलं आहे की जे तुला येतं ते मला येत नाही, जे मला येतं ते तुला येत नाही. सो इस्त्री कळतंय मला. कळते ना? म्हणजे सुई धाग्याच्या बदल्यात इस्त्री केलेले कपडे. वा, काय कम्पॅरिझन आहे रे. कमाल. सुपर स्मार्ट. फक्त ना ते जरा कपड्यांना जोर लावून प्रेस कर. अवघड आहे तुला, पण कर. आत येऊ का? माई ये ना. हे काय, एवढे कपडे धुवायला? नाही माई, इस्त्रीचे कपडे. उद्यापासून ऑफिस सुरू होत आहे ना यांचं. मग अजून 2-3 कपडे घे इस्त्री करायला. आपल्याला सगळ्यांना लवकरात लवकर कोल्हापूरला जायचंय.